पिशवी भरली का ग? उद्या सकाळी निघायचं लवकर. हो आवडलंय. अरे पुंडलिका, सर्वजण आपल्या वडिलांना घेऊन काशीला निघाले तर आम्ही बी यायचं म्हणतोय. ओ बाबा, कसला म्हातारपणात असले उद्योग करतायत? काही नाही, बसायचंच. नाहीतर काय, यांना चालायला पण होणार नाही, उगीच आपल्या मागे कटकट. अरे पुंडलिका, सगळेजण आपल्या आई वडिलांबरोबर काशीला निघाले, आम्ही पण यायचं म्हणतोय. आणि तुम्ही दोघच नवरा बायको आहे, कसं वाटेल? हो बरं, काय कशाला उगाच? अगं अख्खं गाव शेण घालले तोंडात, यांना नेलं नाही तर. ए म्हातारे, आवरून ठेवा, उद्या सकाळी निघायचं लवकर. गुणाचं गळा माझ्या नाही काशीला नेतय. भगवंता, येतो रे बाबा बाई तुला. ओ कशाला घेताय, यांना चालायला पण होत नाही. अगं तू गप्प बस, सगळेजण आपल्या आई वडिलांना घेऊन चाललेत, झोप गप आता. सकाळ झाली वाटतं, उशीर होतोय. ए चला उठा, उशीर होतोय, चला लवकर चला. ए रमा, आवरलं का? चला लवकर. आले आवरायला लागेल. ए म्हातारे, चला उशीर होतोय. ओ बाळा, जरा कपडे आवरतो, पिशवी भरतो. अहो चला लवकर, नाही परत तो ओरडेल. वय चला निघू. अहो या की बारा, का गाव पुढे गेलाय, चल लवकर. आता यांना ओढूनच आणलं पाहिजे. चला लवकर चला, तो गाव पुढे गेलाय, चला. अरे पुंडलिका, काय करतोस? रुक्मिणीला तर येऊ दे की. रुक्मिणी चाल ग. हो आले. ये ग घेऊन तिला. बघा, अख्खं गाव पुढे गेले आणि आपण इथे हळूहळू चाललोय. चला लवकर, चला पटपट. बाबा चला. अहो पाय दुखायला लागले. पाय दुखायला लागलेत रे बाळा. मग कशाला यायचं काशीला? मी येतो, चल लवकर. पाय दुखायला लागले. होय रे बाळा, पाय दुखायला लागले. तिथं थोड्या वेळ बसूया आपण. इथंच थोड्या वेळ बसू बाळा, आता बसू इथं. ओ बाबा बसू नका, अख्खं गाव पुढे गेलंय. परत बसू दोघं. कशाला आणले यांना, तर वाटायला लागलं असं. तरी मी तुम्हाला सांगत होते यांना घेऊ नका. आता मला काय माहिती. चला उठा, बाहेर चला आराम. चला थोड्यावेळ बसू. चला उठा, बाहेर चला आराम. तुम्ही असं ऐकणार नाही, थांबा. अरे पुंडलिका, तू हे काय करतोस? अरे पुंडलिका, तो जे वाटतोस ते तुला योग्य वाटतं? मला काय माहिती नाही, तुम्हाला कसं ना तुम्ही बघाच आता. अरे पुंडलिका, काय करतोस? कशासाठी? अरे पुंडलिका, काय करतोस? कशाला घेतलं? चालणं पण होत नाही. माईक सगळे पुढे निघून गेले. थांब, मी आलो. अरे वाट चुकले आपण. आता काय करायचं? आता काय, तू थांब, मी आलोच. वायर द्यायला घे माईक घे ना. जवळ उभा राहा. ये पुढे. हा बस. कसले यायचा रस्ता कुठे आहे? मला नाही माहिती. काय ऋषी असून कसले यायचा रस्ता माहित नाही? नाही रे बाळा, तू वाट चुकलास का? आई वडील पण तुझ्या सोबत आहेत का? तुम्ही एक रात्र माझ्या कुटीत राहू शकता. हो, मी त्यांना घेऊन येतो. ए म्हातारे, चला लवकर, इथे एक कुटीमध्ये चला.
रात्र येथेच आराम करा. अरे पुंडलिका, आपण इथे कोठे आलोय? तुमच्यामुळे वाट चुकलं म्हणून इथे यायला लागलं. झोपा का आता? तुम्ही कोण? सरस्वती. अरे अरे तुम्ही तर पवित्र नदी आहात. तुम्ही या ऋषीमुनींच्या आश्रमात का सेवा करताय? या ऋषीमुनीला साधा काशीला यायचा रस्ता माहित नाही. तुम्ही या ऋषीमुनींच्या आश्रमात काय करताय? धार्मिकता, अध्यात्म, भक्ती ही कोणत्याही ठिकाणी भेट देण्यात अवलंबून राहत नाही. कुकुट स्वामी हा सामान्य माणूस नाही. पण त्यांनी असं काय पुण्य केलंय? पुण्य हे धार्मिक स्थळाला भेट देऊन मिळत नसतं. हे ऋषी साधारण माणूस नाही. त्यांनी आयुष्यभर आपल्या आई वडिलांची सेवा केली. आपलं आयुष्य लोकांच्या उद्धारासाठी समर्पित केलं. तुझ्या आई वडिलांना तू जे वागवतो ते तुला योग्य वाटतं? तुला पुण्य मिळेल ज्या आई वडिलांकडे जग दाखवलं त्यांना तू अशी वागणूक देतोस. हे तर मोठं पाप घडत आहे तुझ्या हातून. नाही मी चुकलो. मला माफ करा. हे देवतांनो, तुम्ही माझे डोळे उघडले. मी खूप मोठं पाप केलंय. मी खूप मोठा अपराध केलाय. या पापातून मुक्त होण्यासाठी मी माझ्या आई वडिलांची मनोभावे सेवा करेन. त्यांच्यासाठी मी माझे आयुष्य समर्पित करेन. मी चुकलो. मला माफ करा. हे देव्या कुठे गेला? बरं असो, आता आपण आई वडिलांची सेवा केली पाहिजे. अरे पुंडलिक आपल्या गळ्यातल्या दोऱ्या काढतोय. या बाबा उठा. हळूच उठा. हा या बाबा. चला. आई तुझी आता पाय दुखत नाहीत ना? थांबा. मागून लागाय. चला बाबा बसा. तुमचे पाय दुखतायत का बाबा? नाही, आता कमी पडलेत. तू बसा खाली. मग तुम्हाला ऊन लागलं का जास्त? नाही. घे आई. घ्या बाबा. जरा बाबा खा. माईक. ये आई झोप. ये बाबा झोपा. पुंडलिका, अरे मी आलोय. ये असा बाहेर ये. मला भेट. भगवंता, तू माझी भेटी झालास. मी खूप खुश आहे. माझा आनंद मी तुला सांगू शकत नाही. पण हे भगवंता, माझे आई वडील आता शांत झोपी गेले. त्यांची झोप म्हणणं मला उचित वाटत नाही. तोपर्यंत तू या विटेवरती उभा राहा.
असावी भगवंता, क्षमा असावी. तुला काही का दारातच उभे राहावे लागले, परंतु आई वडिलांची सेवा करणं हे माझं आद्य कर्तव्य आहे. म्हणूनच मी देवा. अरे हो पुंडलिका, अशी अपराधीपणाची भावना मनात ठेवू नकोस. खरं तर मला हेच पाहायचं होतं की तू काय करतोस. अरे मी तर प्रसन्न आहे तुझ्या मातृभक्तीवर आणि पितृभक्तीवर. असा पुत्र प्रत्येक आईवडिलांना मिळो. सांग पुंडलिका, तुला काय हवं? भगवंता, तुझे हे स्वतःच्या कमरेवर ठेवलेले हात आणि विटेवर उभे राहिलेले रूप मला खूप भावलेलं आहे. असाच तू प्रत्येक भक्तांसाठी उभा राहा आणि तू तुझ्या प्रत्येक भक्तांना तुझ्या मायेच्या छायेत घ्यावं, हीच माझी इच्छा आहे. तथास्तु. किती अजून टाळ्या वाजवून मुलांचं कौतुक करत आहे.